हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर इथं बघा माझ्या फ्रेंडच्या घरी बुती सोडण्याचा कार्यक्रम होता, तर आम्ही सगळे बसलेलो होतो इथं मस्तपैकी। तर नवीनच लग्न झालेलं होतं, नवरी तिकडून बुती घेऊन येत होती, तर तिने बुती आणलेली होती, ती सोडायची होती। बघा उघडे मावशी इथं बुती सोडण्याचा कार्यक्रम चालू केलाय त्यांनी, मस्तपैकी नाव पण त्यांनी उखाण्यात घेतलं बरं का। पण ते नाव कसं झालं माहिती आहे का, रेकॉर्डिंग मला करायचं असल्यामुळं मला ते नाव ओपन करता आलं नाही तिथे, तर जाऊ द्या, त्यात काही नाही आहे। नंतर मग सगळ्यांनी मस्तपैकी हळदी कुंकू वगैरे एकामेकींना लावलं आणि कुंकू वगैरे त्या करंड्यामध्ये भरत होत्या। तर हा कार्यक्रम एकंदरीत खूप छान झाला आणि सगळे आम्ही फ्रेंड सर्कल होतो तिथं। आणि म्हणजे नाही का पुरणपोळी वगैरे असते, त्यात पुरणपोळी किती आहे त्या मोजत होत्या, म्हणजे नाही का परत त्यांना रिटर्न डबल द्यावं लागतं, तसा तो कार्यक्रम असतो बघा। आणि प्रत्येकीला एक एक पुरणपोळी दिली बरं का त्यांनी। इथं सोनवणे आजी बसलेल्या आहेत, त्या उघड्या मावशी आहेत, त्या मोजत होत्या पुरणपोळी। आणि नंतर मी बोलले की आता उरका ना पटपट, कारण मला खूप उशीर झालेला होता, माझा स्वयंपाक वगैरे करायचा होता मला। आणि तिथल्यानंतर मग ही स्वातीताई आहे, हिच्या घरी सून आलेली आहे बघा, नवीनच लग्न झाले तिच्या मुलाचं। आणि नंतर त्या सर्वांना हळदी कुंकू लावत होत्या, तर मी बोलले माझा पण व्हिडिओ आला पाहिजे ना। मग त्यांनी माझं तोंड काढले का नाही कळतच नव्हतं, पण काढले। नंतर मग तिकडं त्यांनी सगळ्यांना एक एक अशी पुरणपोळी दिलेली होती। आणि नंतर मग आम्ही बोललो की नुसत्या पुरणपोळ्या वाटू नका, प्रत्येकीने नाव घ्या। पण काही बायका नाव घेतात आहे, काही घेत नाही आहेत, आणि मला तर त्याहून येतच नव्हतं नाव घ्यायला, त्याच्यामुळं मी तर काही घेतलंच नाही आहे। आणि नंतर मग बोललो की नवरी कुठे आहे, नवरीला बोला, नवरी नाव घेईल। तर मनीषाताईंना बोलले तुम्ही पण घ्या, त्या बोलल्या नाही मला नाही येत। तर म्हटलं बरं ठीक आहे असू द्या। मग नंतर ह्यांना बोलले की ह्या म्हटलं मी आले पाहिजे व्हिडिओमध्ये। हो म्हटलं येणार तुम्ही व्हिडिओमध्ये, टेन्शन काही घेऊ नका। आणि पुरणपोळी दुसऱ्या दिवशी आम्ही चहा बरं खाल्ली मस्तपैकी, छान होती पुरणपोळी, जास्त गोड पण नव्हती। इकडं तन्वी आहे, इकडं दिदी बसलेली होती, तर सोनवणे आजीला वाटलं की ती रुसली आहेस, तर मी बोलले रुसली वगैरे काय नाही आहे, ती असंच। आणि नंतर मग नवरीची एंट्री झाली आणि नवरीने खूप सुंदर उखाणा घेतला। आता ह्या रेकॉर्डिंगमध्ये उखाणा नाही मला दाखवता आला। आणि इकडे मनीषाताईंना बोलले चला तुम्ही पण घ्या, तर त्या बोलल्या नको। आणि त्यांना जावई आलेला आहे, मनीषाताईंना वाटतंय का त्यांच्याकडे बघून, पण हो आलेला आहे त्यांच्या जावेच्या मुलीला। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।